गॅरी मी तुलाच फोन करत होते, किती उशीर. थांब ना, मला आत्ता येऊ दे ना, मला पाणी तर विचारशील प्लीज, पाणी दे ना. थांब थांब. टेक 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 टेक. थँक्यू. सांग आता मला का उशीर झाला. का म्हणजे काय, हे सगळं सामानाची एवढी मोठी लिस्ट होती, एक 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 सामान आणायला वेळ लागला ना म्हणून. तू सगळं आणलंस ना पण. हो आणलं सगळं आणलंय. पक्का. हो शनाया. बरं बाय द वे आय स्पोक टू गुरुजी आणि ते मला म्हणाले की उद्याचा एक काहीतरी वेळ त्यांनी मला मेसेज केली, त्या वेळेला मुहूर्त आहे. बरं ऐक ना, मी काय म्हणतोय, हे सगळं ठीक आहे तुझा उत्साह, पण तू अजूनही एकदा विचार कर ना. शनाया एक लक्षात घे, या सोसायटी मधले जर कुणी आले नाहीत ना पूजेला तर सगळा मोठा फियास्को होईल या पूजेचा, आणि मुळात हे सगळं करायची काय गरज आहे. तू एकदा विचार कर ना प्लीज. गॅरी यार काही होणार नाही. कसा होणार आहे फियास्को मी बघते. हे बघ, एक तर हे आपलं घर आहे स्वतःच्या मालकीचं, आणि आपण आपल्या घराच्या आतमध्ये पूजा करतोय, सो कोणाला प्रॉब्लेम असायची गरजच नाही. आणि तू बघशील ऍक्च्युली हे सगळे लोक बघतील आपण इतकी सॉलिड म्हणजे रॉकिंग पूजा करू ना, सगळ्यांना असं होईल की वाव केवढं ग्रँजर आहे, केवढं मस्त आहे. सो आपण त्यासाठी काम करूया, इकडे असं लाइटिंग करूया ह्या अख्ख्या विंडोला, आणि मला असं वाटतं इकडे आपण ना ते हे जे मेरीगोल्डचे असे हे आणलेस तू गार्लंड्स ते लावूया, म्हणजे ते असं छान एकदम ब्राईट दिसेल. आणि म्युझिक लावूया ट्रेडिशनल वालं, टॅटॅ वालं, म्हणजे असं एक ट्रेडिशनल वाईब येईल, पॉझिटिव्ह वाटेल. ऐक, आणि तू कुर्ता घाल प्लीज, असा नको बसूस यार पूजेला. मी पण साडीचं काहीतरी बघायला. म्हणजे तू ऐकणार नाहीच आहेस का माझं? नाही मी तुझं नाही ऐकणार आहे, माझं ठरलंय, आपण ही पूजा करतोय अँड दॅट्स इट. बाय द वे ऐक, तू तुझा कुर्ता आत्ताच आयन करून ठेव, उद्या गडबड नको व्हायला. मी पण माझ्या साडीच्या ब्लाउजचं काहीतरी फिगर आउट करते यार. शनाया अजून तू तुझ्या गॅरीला ओळखलंच नाहीयेस. तू त्यांना इंगा दाखवावा म्हणून तर मी तुला घेऊन आलो इकडे, तुझ्याही नकळत. माझं अर्ध काम तूच करणार आहेस शनाया. ऑल द बेस्ट. वाट लावून टाक सगळ्यांची. रडू नको हा, शांत. डाव्या उजव्या हाताने आपण कुठेतरी ठेवलेली असते वस्तू, हा मग आपल्याला सापडत नाही का नाही. डोकं जरा शांत ठेव, रडू नको. डोकं शांत कर आणि विचार कर, पाप पटकन सापडेल तुल. हा हो की नाही हो? राधिका तू जरा शांत हो आणि आठव, दिवसभरात ती फाईल कुठे ठेवली होती, शेवटची कुठे ठेवली होतीस? बाबा ऑफिस मध्ये याच विषयावरती मीटिंग सुरू होती. मॅडम तुमचा मुलगा सोसायटीत खेळतोय आणि तुमचा नवरा पण आहे तिथे. बघूया या वेळेस तरी तो वाचवतोय की नाही. फाईल गायब झालीये, जा जाऊन बघा ऑफिस मध्ये. आनंद भाऊजी नाहीये ती फाईल. आणि आता घरी सुद्धा नाहीये फाईल. तू नको जास्त विचार करू, सापडेल का नाही फाईल. मला असं वाटतं की हे सगळं कोणीतरी मुद्दाम करतायत, त्याच माणसाने कदाचित ती फाईल लिहिलेली असेल. आणि खूप महत्वाची फाईल होती ती. अगं पण ऑफिस मध्ये कोणीच आलं नाही असं तूच म्हणतेस ना. हो कोणी आलं नाही, तेच तर मला कळत नाही की फाईल अशी गायब कशी होऊ शकते. साठे मॅडमचा फोन आहे. घे काय म्हणतायत बघ. हॅलो राधिका, ऑफिस मध्ये काही झालंय का? काय झालंय? अगं राजवाडे आणि महाडिकांचे मेसेजेस आलेत सगळ्यांना. अचानक मीटिंग बोलवलेली आहे आणि मला काहीच अंदाज नाहीये कशासाठी. हो मलाही आलाय मेसेज, पण मी जरा वेगळ्या गडबडीत होते. कसल्या गडबडीत? मॅम ते हे राधिका तू अशी का बोलतेयस? काय झालंय? मॅम एक प्रॉब्लेम झालाय. माझ्याकडनं ती इंटरनॅशनल प्रोजेक्टची फाईल हरवली आहे, गायब झाली आहे. काय? कुठे गेले काही कळत नाहीये. मी घरी सुद्धा शोधलं, घरी सुद्धा नाहीये. पण असं कसं झालं? तेच तर कळत नाहीये मॅम. त्यांना ती फाईल गायब झाल्याचं तर कळलं नसेल, त्यासाठी तर मीटिंग नसेल बोलावली. आता काही कळत नाही मॅम. आता काय करायचं? नाही म्हणजे उद्या त्यांनी या विषयावरती काही इश्यू केला तर?
ठीक आहे, तू आत्ता त्याचा विचार करू नकोस, उद्या मीटिंग मध्येच आपण काय ते बघू. पण उद्या मात्र वेळेवर ये मीटिंगला. हो मॅम. आता पुढे काय होणार आहे कोणास ठाऊक. हो नाही, बरोबर आहे आनंद भाऊजी. हो हो हो, नाही मी येते, मी वेळेत येईन, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो मी पाहिलंय. नाहीये घरात नाहीये. नाही सगळीकडे पाहिलंय. हो हो, नाही आज पुन्हा बघूया आपण. हो नाही, मी मेल केलाय त्यांना, बघूया रिकवर होईल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो हो हो. राधिका आवर लवकर, तुला जायचं आहे ना. आनंद भाऊजी, मी तुम्हाला नंतर फोन करते, आता जरा घाईत आहे, आवरतीये. हो हो बाबा, आवरतीये ना, जरा भाजी चिरते आणि मग नंतर निघते मी. आई तुम्ही काही करू नका, मी करते. राधिका, आज मीटिंग आहे ना तुझी, शांतपणे मीटिंग कर. लोक शांत असलं ना की सगळं सुचतं. हो बाबा, मला तर टेन्शनच आलंय. ती बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग कशासाठी आहे? त्या लोकांनी त्या फाईल बद्दल काही विचारू नये म्हणजे झालं. देवावर विश्वास ठेव ना बाई, सगळं व्यवस्थित होईल. तू घाबरू नको. चल दे आणि करते. आई अहो, मी करते ना. तू आटप बरं लवकर. सांगा बरं हिला लवकर आटप ना. जा जा जा. का तू पण. बरं बाबा, मी आवरते. गॅरी, वाव, कसली सुंदर दिसते शनाया साडीमध्ये तू. तू कधी तयार झालीस आणि कधी नेसलीस साडी अशी? किती गोड दिसते शनाया. मला बिलीवच होत नाहीयेस की ही माझी शनाया आहे. न ते काय गोड दिसतेय. शनाया, तू प्लीज माझ्यासाठी अशी रोज तयार होत जा ना प्लीज. असं रोज तयार व्हायला मी काय गुडफनाती आहे का तुझी? तिचं नाव काय काढते यार? मी आपलं रोमॅन्टिकली काहीतरी सांगायला तू तिचं नाव काढायची काय गरज होती? राग आला माझ्या बेबीला, राग आला. पण लिसन, आपल्याला अजून खूप काम करायचं, आपल्याला थोडं जाऊन यायचंय. ओके, आता काय झाली ना काम, ही माळा लागले की संपली कामं सगळी. आय नो, पण आपण थोडं एक बेसिक हे काम करून टाकूया, म्हणजे प्रॉब्लेम नको. आता कुठे जायचं? आता कुठल्याही क्षणी गुरुजी येतील, आता पूजा सुरू होईल. आता कुठे निघतेस? हा म्हणजे असं बाहेर नाही जायचंय. ऍक्च्युली मला असं वाटतं की आपण बिल्डिंग मधल्या सगळ्यांना इन्व्हाइट करायला हवं ना. सगळ्यांना इन्व्हाइट म्हणजे कोणाला इन्व्हाइट करायचंय? मिशी अंकल आंटी आणि मग नाना नानी आणि तुझे मॉम अँड डॅड. मग गुड फॉर नथिंग असेल तर तिला पण बोलवून टाकू. तिच्यावर मॉन्स्टर पण येईल आणि मग ते गुप्ते कपल. एक मिनिट, शांत हो. शनाया, तुला कळते ना तू काय बोलतेस? या सगळ्यांना कुठे इन्व्हाइट करायला जातेस? हे बघ, हे कुणी आपल्याला कोऑपरेट करणार नाहीये. ते दारातही उभं करणार नाही, इन्सल्ट करतील आपला. कोणी इन्सल्ट करत नाही रे आपला. रिलॅक्स, आपण इतके छान दिसतोय आणि कशाला इन्सल्ट करतील? चल चल. नाही कुठे शनाया, अगं वेडी आहेस का तू? हो नाही यार, तू प्लीज यार. बाबा मी निघते. हा चल, काळजी घे. हो बघते मी. कसं वाटतंय लक्ष्मीनारायणाचं कपल? राधिका, तुझा ऑफिसला उशीर होतोय. बाजूला. अगं मी साडी नेसली आज. गॅरीनी ट्रेडिशनल कपडे घातलेत. कसे दिसतोय आम्ही? सांग ना. इथे कशाला आलीस?
या तुमच्या सोंगाचं आम्ही कौतुक करावं अशी इच्छा आहे का तुझी? व्हॉट सॉन्ग? ऑरेंज अंकल, आम्ही तर फक्त तुम्हाला इन्व्हाइट करायला आलोय. ऍक्च्युली काय आहे, आम्ही इथे नवीन घर घेतलंय ना, सो त्यासाठी आम्ही एक छोटीशी हाऊस वॉर्मिंग पूजा थ्रो करतोय. सो म्हणून आमंत्रण करावं म्हणलं. एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे मी तुझा अंकल नाहीये, आणि दुसरी गोष्ट हे ऑरेंज अंकल वगैरे बोलायचं नाही मला. जरा शिस्त, मॅनर्स काही शिक, कळलं ना? आणि या गुरुशी आमचा काही संबंध नाही. इथे परत यायचं नाही, कळलं? आम्हाला तुमच्याशी काही संबंध ठेवायचे नाहीयेत. जाऊ दे ना बाबा, कशाला आपण वेळ घालवतोय यांच्यासाठी. जा निघ तू, उशीर होतोय तुला. एक मिनिट राधिका, काय घरी आलेल्या गेस्टशी असं बोलतात का? आम्ही काहीतरी सांगतोय ना, मग नीट ऐक. शनाया, मी काय म्हणतो, आपण जाऊया ना, चल ना. का जाऊया? आपण काही चुकीचं करत नाही. आपण तर फक्त यांना इन्व्हाइट करायला आलोय यार. आपण नवीन घर घेतलंय, राईट? त्याची आपली हाऊस वॉर्मिंगची पूजा आहे, आणि त्यासाठी मोठ्यांचा आशीर्वाद तर हवाच ना. आणि प्लस ते काय असतं ते नेबर थिंग, ते काहीतरी शेजार धर्म. हा, शेजार धर्म, तो पण केला पाहिजे ना. हे सगळं मी राधिकाकडनं शिकलीये. आणि प्लस मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पूजा कशी स्टार्ट करणार, है ना? एकदा सांगितल्यावर कळत नाही का ग तुला? हा? त्याच्याशी आमचा काही एक संबंध नाही, कळलं? आणि शेजार धर्माच्या बाता मला सांगू नकोस. झालं निमंत्रण करू. तुमचा तो शेजार धर्म वगैरे पाळून झाला असेल तर निघा. काय सांगते मी, का अजून काही राहिलंय? आई, तुम्ही तरी या हा प्लीज. मी वाट बघते. चल गे. काय निर्लज्ज पोट्टी आहे. एवढा अपमान झाला तरी त्याचं काहीच वाटत नाही याला. बाबा जाऊ दे, त्यांना काही बोलू दे, काही वागू दे. त्यांच्या बोलण्याचा आणि वागण्याचा आपण अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. त्यांना त्यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करूया. यांच्या वागण्यामुळे काही झालं तरी आपण डिस्टर्ब व्हायचं नाहीये. चला मी निघते, मला खूप महत्वाची मीटिंग आहे. येते. सरिता, यांच्याकडे पूजेला अजिबात जायचं नाही, याद राख. हा, मार काऊन दाखवला हवी? सांगितलं तुला. मग काय, मी जाणार आहे का? जायचं नाही. मी बोलले का मी जाणार आहे का? काहीच काही. राधिका मसाल्याचं इंटरनॅशनल लेवलला मार्केटिंग करायचं ठरलं होतं. त्यासाठी तपासणी झाली होती आणि एक इम्पॉर्टंट फाईलही देण्यात आली होती, ज्याच्यामध्ये फीडबॅक आणि अप्रुव्हल्स होते. बरोबर ना राधिका मॅडम? हो. मग ती फाईल मला दाखवता का? काय झालं, दाखवताय ना फाईल? सर ते काय झालं? सांगता येत नाहीये का? मी सांगतो. ही इतकी महत्वाची फाईल या ऑफिसमधनं गहाळ झालेली आहे. विचारा, फाईल हरवली की नाही विचारा. काय, अशी कशी हरवली फाईल? हलगर्जीपणा, दुसरं काय? हलगर्जीपणाचा कळस आहे हा. राधिका मॅडम, तुम्ही इतक्या स्वतःला जबाबदार समजता, मग इतकी महत्वाची फाईल गहाळ कशी झाली? सर फक्त हो की नाही ते सांगा. हो. मग एवढी महत्वाची फाईल गहाळच कशी झाली? मिस्टर राजवाडे, जरा एक मिनिट. हो, राजवाड्यांना जरा बोलून द्या. जेव्हा आमच्यावर आरोप झाले होते तेव्हा तुम्ही आम्हाला बोलून दिलं होतं का? प्रश्नांचा भडीमार केलात. मग आता आम्ही जे काही बोलतोय ना ते शांतपणे ऐकून घ्या. मॅडम, त्याचं काय माहितीये का? ही फाईल ऑफिसमधनं गहाळ झालेली आहे, चोरीला गेले.
आता ती चोरीला गेली का यानेच कुठेतरी ठेवले हे कोणाच माहित. हे बाप आता ती फाईल सापडत नाहीये, पण आम्ही शोध घेतोय. मिळेल, फाईल मिळेल. चूक झाली आमची. चूक झाली म्हणजे अहो ही फाईल खूप महत्वाची होती आणि या फाईलमुळे राधिका मसालेला खूप फायदा झाला असता. जर राधिका मसाले या कंपनीला फायदा झाला असता तर ज्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले त्यांनाही त्याचा भरपूर फायदा झाला असता. कदाचित ह्या ते मान्य नसावं किंवा त्यांना स्वतःच्या फायद्यात इंटरेस्ट असावा म्हणूनच त्यांनी या फाईलचा लिलावही केला असेल. काय बोलताय तुम्ही हे सर? अरे तेच बोलतोय. तुम्ही आमच्यावरती आरोप करता ते. मी तुमच्यावरती आरोप केले ते खरे होते. पुरावे होते माझ्याकडे. पुराव्याशिवाय बोलत नाही मी तुमच्यावरती कारवाई केली नाही कारण राधिका मसालेचं गुडविल धोक्यात येईल म्हणून. एवढी समज दिली तुम्हाला, पुन्हा तुम्ही तसंच वागताय. ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. गुन्हा मी केलेला नाहीये, तुम्ही केलाय आणि अजूनही तुम्ही तो मान्य करत नाहीये. हो म्हणजे तुम्ही चूक केलेलीच नाही. बघा बघा साठे मॅडम, ऑफिस मध्ये इतका हलगर्जीपणा चालतो का? ती फाईल गहाळ झाले ज्यामुळे आपल्या सगळ्यांचा फायदा होणार होता, आता तो होणार नाहीये. बोला बोला आता करायचं काय? मी सांगतो, आपण ती फाईल शोधूया का प्लीज? ती कशी सापडेल याचा विचार करूया का? हे सगळं प्लीज इश्यू बंद करूया आपण. हे बघा, विचार करायचा तो तुम्ही, आम्ही नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या मॅडम प्रमाणेच हलगर्जी आहात. मिस्टर राजवाडे, आमच्या स्टाफला काही बोलायची गरज नाहीये. हे बघा, काय गरज आहे आणि नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. मिस्टर राजवाडे, ही मीटिंग तुम्ही तुमचा राग करण्यासाठी बोलवलेली आहे. तुम्हाला एक लीगल नोटीस पाठवली होती, त्याचं उत्तर दिलं तुम्ही? देऊ ना. राधिका मॅडमना उत्तर देऊ दे, मग आम्ही देतो. न्याय हा दोन्ही बाजूनी सारखा व्हायला हवा. करेक्ट. राजवाडे म्हणतात ते बरोबर आहे. न्याय हा दोन्ही बाजूनी सारखा व्हायला हवा. तुम्ही आम्हाला लिगली नोटीस पाठवलीत का? तर राधिका मसालेत आम्ही बाहेरचे मसाले बाजारात विकले म्हणून. एकदा काय चूक झाली तर लिगल नोटीस पाठवून आम्हाला तुम्ही घरी बसवायला निघालात, कंपनीतून काढून टाकायला निघालात. त्यांनी कंपनीचा काहीच लॉस होत नव्हता. पण आता आपल्याकडून जी फाईल हरवली गेली आहे ना, त्यामुळे कंपनीचा किती लॉस होणार आहे ती भरपाई भरून देणार आहात. काय बरोबर बोलतोय की नाही मी? एक मिनिट, आमच्याकडनं जे काही झालं ते आम्ही जाणून बुजून केलेलं नाहीये आणि तुम्ही जे केलं ना ते फ्रॉड आहे. आनंद, माइंड युअर लँग्वेज. सर प्लीज, मी असं काहीच बोललो नाही आनंद भाऊजी, नका बोलू यांच्याशी. बघा, बघितलं यांनी यांच्या स्टाफला सुद्धा शेफारून ठेवलेलं आहे. डेसिग्नेशन नाही, कोण लहान मोठं काही बघत नाहीत, वाटेल ते बोलत सुटतात. सर प्लीज, आय एम सॉरी, पण तुम्ही आमच्यावर खोटा आरोप करताय. मग दाखवा ना फाईल आहे. नाही ना, बोला, तुम्ही काहीतरी बोला. हे बघा, जे काय आहे ते आम्हाला स्पष्ट सांगा. आम्हाला अंधारात ठेवलं का राधिका मॅडम? हे बघा, आम्ही यात पैसे गुंतवले आहेत. एक तर ती फाईल तरी दाखवा, नाही तर एक्सप्लेनेशन तरी द्या. घ्या, हे काहीही करणार नाहीत. साठे मॅडम, आता तुम्ही तरी डिसिजन घ्या. अहो, यात आम्ही पैसे गुंतवले होते, यात प्रॉफिट झाला असता. आता हा लॉस कोण भरून देणार? एक मिनिट सर, थोडं ऐकून तरी घ्या. कोणी काही ऐकून घेणार नाही. तुम्ही आम्हाला कंपनीतून घालवून देत होता काय? आता आम्हीच आमचा हिस्सा काढून घेतो. बघूया ना कशी काय राधिका मसाले चालते ते. काय माडिक, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुमच्या सगळ्यांचं काय? हो, आम्हालाही विचार करावा लागेल. वेळ पडली तर आम्ही तेच करू. तुम्ही लवकरात लवकर उत्तर द्या राधिका मॅडम. चला. राधिका, आता काळजी करत बसून काहीही होणार नाहीये. शांत डोक्याने विचार केलास तर सगळं ठीक होईल. काय ठीक होणार आहे? चूक तर माझीच आहे ना, माझ्याकडनं फाईल हरवली. पण अशी कशी हरवली फाईल? तेच तर कळत नाही ना मॅम. कुणीतरी माझ्या वाईटावर आहे. राधिका, आता एक तर फाईल लवकरात लवकर शोधून काढ किंवा असं काहीतरी उत्तर तयार कर की ज्यामुळे आपल्याला वेळ मागून घेता येईल. ही जर सगळी मंडळी बॅकआउट झाली ना तर मोठा धक्का बसेल कंपनीला. आणि राजवाडे काही गप्प बसण्यातले नाही आहेत. त्यांनी जर काही गडबड केली
तर कंपनीला फार घातक ठरेल ते.